स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची साहुली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. श्री स्वामी समर्थ. सर्व मित्रमैत्रिणींचे आपल्या श्री दत्त अनुभूती परिवारामध्ये सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर निरंतर राहू दे. आज आपण स्वामी भक्त श्री गोपाळबुवा केळकर लिखित बखरीतील बखर क्रमांक 61 ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करते की आपल्या श्री दत्त अनुभूती या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. शेअर, लाईक, कमेंट्स करायला विसरू नका. आणि तुमच्याकडेही दैवी अनुभव असतील तर ते आपल्या 9137411207 या नंबरवर व्हॉट्सअप करा. आपण ते हजारो भक्तांपर्यंत पोहोचूया, भक्तीचा प्रसार करूया आणि आनंद पसरूया. श्री स्वामी समर्थ. बखर क्रमांक 61. सोलापूरच्या नारायण बुवांची फजिती. आपली निंदा करणाऱ्यांची एखाद्या वेळेस फजिती करून स्वामी महाराज त्यांना भक्तीला लावे. नारायण बुवा भट म्हणून एक गृहस्थ सोलापूरला राहत होता. तो कधी कधी अक्कलकोटला येत असे, पण त्याची श्रद्धा स्वामींचरणी नव्हती. लोकांजवळ तो श्रींची निंदा करीत असे. हे स्वामी असून पाहिजे तिथे जेवतात, कोठेही झोपतात, कर्म काही नाही, विटाळ नाही, तर हे कसले संन्याशी. एके दिवशी तो सोलापूरला जाण्यास निघाला. सर्व लोक दर्शन घेतात म्हणून तो जाता जाता हाही दर्शनाला गेला. श्रींचे दर्शन घेऊन थट्टेने पाहत उभा राहिला. तेव्हा महाराज म्हणाले, बोंबलत जा. महाराजांच्या वाक्याचा विशेष विधिनिषेध न वाटून भटजी मोठ्या डौल्याने चालता झाला. घरी जाऊन पाहतो तो 3-4 हजाराची चोरी झाली, परंतु पत्ता लागला नाही. तेव्हा महाराजांनी नित्यवेळी बोललेले वाक्य भटजीच्या लक्षात येऊन आपण केलेल्या कर्माचे आपणासे प्रायश्चित्त मिळाले असा पश्चाताप होऊन तो श्री स्वामी समर्थांच्या भक्तीस लागला. येथे बखर क्रमांक 61 समाप्त होत आहे. श्री स्वामी समर्थ.